जेव्हा प्रजापतींनी टाकला, कोण बसलेलं होतं? सांब सदाशिव भगवान भोलेनाथ खाली बसलेले होते. आणि महादेवांचा अधिकार प्रजापती दक्षाला कळालेला नाही महाराज. प्रजापती समजत होता कोण आहे हा शिव? अरे शिव तर जावई माझा, जामात आहे माझा. आणि मी कोण आहे? मी सासरा आहे. मी वयानं त्याच्यापेक्षा मोठा, मी अधिकारानं त्याच्यापेक्षा मोठा, मी सामर्थ्यानं त्याच्यापेक्षा मोठा, मी श्रीमंत आहे, मी शक्तीने त्याच्यापेक्षा मोठा. मात्र तो उठलेला नाही. आज भर सभेत खाली बसून त्या शिवानं माझा अपमान केलेला आहे. जेव्हा शंकरांना खाली बसलेलं बघितलं, तळपायाच्या मस्तकाला गेली, डोळ्यातून खदिरांगासारख्या ज्या बाहेर पडू लागल्या, रागानं भुवया वक्र झालेल्या आणि क्रोधायमान झालेला प्रजापती दक्ष भर सभेत शिवनिंदा करू लागला, ज्याचं वर्णन पुराणांमध्ये आलेलं आहे. तुम्ही बघा, खरं आहे अधिकारानं मोठा होता ना प्रजापती. भोलेनाथांनी उठायला पाहिजे होतं, भोलेनाथांनी स्वागत त्याचं करायला पाहिजे होतं. कारण तुम्हाला सांगू की सासरा आहे आणि सासरा हा पितृतुल्यच असतो. तुम्ही एक वेळ तुमच्या मायबापाला विचारू नका चैतन्य महाराज, पण लग्न झाल्यानंतर तिच्या मायबापाला अगोदर विचारत जा. कारण तिच्या मायबापाला जर कधी विचारलं नाही तर तुमचे मायबाप सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. पंढरीनाथ भगवान की जय. कारण आहे काशी गया प्रयाग हे तीर्थ आता जुने झाले. आता कलियुगातले तीर्थ कोणते? सासू तीर्थ, ससरा तीर्थ, तीर्थ साला साली, अरे माँ बाप तो नदी नाले सब तीर्थ, घरवाली जगदंबा माता की जय. बायकोचं ऐकावं लागतं. तुम्हाला सांगू, बायकोचं फार लक्ष असतं महाराज. काल मी बायकोची ती नेल पेंटची कथा तुम्हाला सांगितली, आणि जेव्हापासून हे लाईव्ह सुरू झालं ना, संकट माझ्यावर. मी इथून खाली उतरत नाही, गाडीत बसत नाही. तुम्ही विचारून घ्या आमच्या राहुल दादांना, गाडीत बसल्या बसल्या फोन बायकोचा. का हो, काय सांगत होते तिकडं? म्हणलं काही नाही बाई, तुझं नाव सुद्धा घेतलं नाही, जगदंबा माता की जय. महाराज, पत्नीला सन्मान द्या, तिच्या आई वडिलांना सन्मान द्या, पण आपल्या आई वडिलांचा सुद्धा अपमान करू नका. कथेमध्ये चिंतन आहे, आपल्याला ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. संतप्त झालेला प्रजापती दक्ष आज भर सभेमध्ये शिवनिंदा करू लागला, ज्याचं वर्णन पुराणांमध्ये आलेलं आहे. हे सभासद हो, हे देवाधिकांनो, ऋषी मुनींनो, ऐका. अरे मला प्रजापती दक्षाला 16 कन्या मला, पण मात्र 15 पोरींची ठिकाणं मला चांगली मिळाली हो, पण माझी 16वी मृगनयनी कन्या या अंबरकटवचन पिशाच्याच्या गळ्यामध्ये मी पाडली. भोलेनाथांनी जेव्हा शब्द ऐकले, भोलेनाथ भानावर आले. चूक ध्यानात आली भोलेनाथांच्या. अरे मामांजी कधी आले मला कळालंच नाही, आणि मी उठलो नाही म्हणून राग मामांजीला आलेला आहे. काय केलं भोलेनाथांनी? आमच्या महादेवांचा स्वभाव फार शांत आहे महाराज. कधी कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, भांडण तंड्यात नाही. भोलेनाथ शांत स्वभावाचे. भोलेनाथ विचार करतात, चूक माझी झाली. मी उठायला पाहिजे होतं, स्वागत त्यांचं करायला पाहिजे होतं, का पैसे लागत होते का उठायला? पण मी भांडावर नव्हतो. अरे समाधीचा आनंद, समाधी ध्यान लागलेलं होतं, नामस्मरण करत होतो, म्हणून ते कधी आले मला कळालंच नाही. आणि मी खाली बसलेलो म्हणून जर त्यांना राग आलेला असेल ना, ज्याची चूक झाली त्यांना ऐकून घेतलं पाहिजे. मी ऐकून घेतो. काय खोट आहे का त्यांचं? काय म्हणतायत मामांजी? हा अंबरकटलोचन पिशाच्या माकडासारखे डोळे या शंकराचे, आणि याला माझी सुंदर कन्या मी दिली. कशी कन्या माझी? मृगनयनी कन्या आहे. हरिणी सारखे डोळे, एवढी सुंदर माझी सती कोणाला दिली? या पिशाच्याला, शंकराला दिली. भोलेनाथ शांत आहेत. महादेव म्हणतात काय खोटं आहे त्यांचं? अरे धुंद समाधीचा आनंद उपभोगणारा मी योगी आहे. कधी 2 दिवस डोळे बंद करून, कधी वर्षभर डोळे बंद करून, कधी 100 वर्ष डोळे बंद करून जेव्हा साधना करतो, त्या तपाच्या उग्रतेनं, तेजानं माझे नेत्र लालबुंद झालेले असतात. ते नेत्र जर कधी यांना माकडाच्या डोळ्यासारखे दिसत असतील तर यांचं काही खोटं नाही, खरंच बोलायला लागले तर खऱ्याचा माणसानं राग येऊ देत जाऊ नाही. शांत बसलेले भोलेनाथ. पण यांना शांत बसलेलं बघितलं प्रजापती दक्षाचा आणखीन तिळपापड व्हायला लागला. हे सभासदांनो, हे देवाधिकांनो, अरे ऐका, काय आहे संपत्ती माझ्या जावयाच्या घरात? काय बघून माझी कन्या मी याला दिली? याची बँक बॅलन्स, सत्ता, श्रीमंती, प्रॉपर्टी, पैसा बघून माझी कन्या मी याला दिली. अरे ऐका, माझ्या जावयाची श्रीमंती किती आहे? प्रेतावासेषु घोरेषु प्रेतैर्भूत गणैर्वृतः अट्टतिन्मत्वतन्नग्नो वित्तकेशो हसन्वदन्. भयंकर स्मशानामध्ये भूत प्रेत पिशाचांच्या सोबत भटकणारा आमचा हा जावई आहे. भीक मागायला, झोळी अंगाला फासायला, राखाडी वाजवायला शंख एवढी तर श्रीमंती माझ्या जावयाची आहे. भोलेनाथ अजूनही शांत आहेत महाराज. महादेव म्हणतात की बरं झालं मामांजींनी आपली प्रॉपर्टी डिक्लेअर करून टाकली, कारण आता मार्च एंड जवळ आला ना, आता आपल्याला इन्कम टॅक्स भरायची गरज
नाही, नोटीस आपल्याला येणार नाही, कारण प्रॉपर्टी सभेमध्ये डिक्लेअर झालेली आहे की या बाबाजवळ काही पैसा नाही. भोलेनाथ शांत बसलेले. हे सभासद आहो, अरे कुणी विचारेल कोठे राहतात आमचे जावई बापू? बंगल्यामध्ये राहतो, किल्ल्यामध्ये राहतो, पॅलेस मध्ये राहतो, वा राजवाडा याच्याकडं. अरे कुठे राहतात आमचे जावई? अरे महादेव कुठे निवास आहे भोलेनाथांचा? बंगल्यात राहत नाहीत, वाड्यात राहत नाहीत, राजवाड्यामध्ये राहत नाहीत, महालामध्ये राहत नाहीत. स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाचा सहचरा चिताभस्माले पस्रग भिन्न करोटे परिकरः अमंगल्यम शील तव भवतु नामैव बखिल तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. नमः पार्वतीपतये शिव हर महादेव. कुठे राहतात भोलेनाथ? स्मशानामध्ये राहतात. पुष्पदंत गंधर्व शिव महिमन स्तोत्रामध्ये प्रमाण देतात. का स्मशानात राहतात भोलेनाथ? कारण महादेवांनी विचार केला, मेल्यानंतर गेल्यानंतर 4 जण आपल्याला उचलून जर कधी इथंच आणणार असतील तर अगोदर चालत तिथं गेलेलं काय वाईट आहे? कोणाच्या खांद्यावर चढायचं नाही, भावकीला जीव घालायचं नाही. पंढरीनाथ भगवान की जय. महादेवांचा स्वभाव फार वेगळा आहे महाराज. का स्मशानात राहतात भोलेनाथ? कारण वैराग्य प्राप्तीचं, ज्ञान प्राप्तीचं स्थान जर कधी कोणी असेल ना तर ते स्मशान आहे. मात्र प्रजापती दक्षाला भोलेनाथांचा अधिकार कळालेला नाही. शिवनिंदा प्रजापती दक्ष करतो, म्हणतो अरे भिकार जावई प्राप्त झाला मला भिकार. ब्रह्मदेवानं माझ्या कन्येचं वाटोळ केलं, त्यांच्या सांगण्यावरून याला कन्या प्रदान केली नसता, दारात उभा केला नसता याला. पण शिव शांत आहेत. प्रजापती दक्ष जरी दरिद्री म्हणत असला भोलेनाथांना तरी भोलेनाथ का दरिद्री आहेत का? तुम्हाला सांगू, अरे ते दरिद्री नाहीत, ते याचक नाहीत, ते तर राजा अखिल ब्रह्मांडाचे. पण भोलेनाथांचा ऐश्वर्य सामान्यांना कळत नाही महाराज. तो देव कसा आहे? तो देव असा दयाळू आहे की स्वतःजवळ कधी काही ठेवणार नाही, पण भक्तांना भरभरून देणारा जर कधी कोणी असेल ना तर तो आमचा महादेव आहे महाराज. नमः पार्वतीपतये शिव हर महादेव. अरे तो याचक नाही तर तो अखिल ब्रह्मांडाचा राजा आहे. शिव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. अखिल ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज. तो चक्रवर्ती सम्राट आहे. तुम्हाला सांगू, अरे बाकीच्या देवांची पूजा कठीण आहे. कोणाला काय, कोणाला मोदक लागतात, कोणाला नैवेद्य लागतो, कोणाला 56 भोग लागतात, कोणाला छत्र चामर लागतात. पण आमच्या भोलेनाथांना काय लागतं? काही लागत नाही. आपण आता बघितलं ना, जलधारा प्रिय शिव. नुसतं 1 लोटा पाणी जर कधी त्याला अर्पण केलं आणि 1 बेलाचं पान जर कधी मनोभावे त्याला अर्पण केलं ना, त्रिजलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंजत्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण. 1 बेलाचं पान अर्पण करा, 3 जन्माचं पातक साधकाचं नष्ट करणारा जर कधी कोणी देव असेल ना, आमचा सांब सदाशिव भोलेनाथ महाराज. बेल एवढा प्रिय आहे भोलेनाथांना. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची.
बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आम्ही दोघं माळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आम्ही दोघं माळा आवड तुला वेलाचे आवड तुला वेलाचे बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे महाशंकरा हे भोळ्या शंकरा अरे याच्यासारखा साधा सोपा याच्यासारखा भोळा देव शोधूनही सापडणार नाही. कोणाला रक्तकमलाची फुलं, कोणाला नीलकमलाची फुलं, कोणाला जास्वंदाची फुलं, कोणाला जाईजुईची फुलं रट्टाय ना. पण आमच्या भोलेनाथांना काय लागतं? भोलेनाथ म्हणतात खर्चाच्या भानगडीत पडू नको. उकंड्यावर भेटणारं धोत्र्याचं फुल जरी अर्पण केलं प्रसन्न झाला भोलेनाथ महाराज. याच्यासारखा शांत, याच्यासारखा दांत, याच्यासारखा उदात्त, याच्यासारखा संत, याच्यासारखा आशुतोष देव दुसऱ्या कोणी शोधूनही सापडणार नाही. मात्र प्रजापती दक्षासारखे अहंकारी जे असतात त्या अहंकारी लोकांना भोलेनाथांचं महात्म्य कसं कळणार महाराज? अरे या शंकरानं आज भर सभेमध्ये खाली बसून माझा अवमर्द अपमान केलेला आहे आणि अद्याप देखील याला चूक त्याची कळालेली नाही. हा उठून उभं राहायला तयार नाही, हा माझी क्षमा मागायला तयार नाही. असा जर हा शंकर असेल ना, आज हा प्रजापती दक्ष शासन करेल या शंकराला. रागाच्या भरात माणूस काय करत नाही महाराज. आज रागाच्या भरात प्रजापती दक्षानं हातामध्ये पाणी घेतलं. भर सभेत प्रजापती आज शिवशंकरांना शाप देता झालेला. हे देवतांनो, हे ऋषीमुनींनो ऐका, हा ब्रह्मपुत्र प्रजापती दक्ष आज या शंकराला शाप देतो. आज यानं भर सभेत खाली बसून माझा अवमर्द केलेला ना, म्हणून यानंतर इंद्र उपेंद्र आदी देवांच्या सोबत कुणी सुद्धा यज्ञ यागामध्ये याचं पूजन करणार नाही. हा देव म्हणून याच्या सुद्धा लायकीचा मी समजत नाही. शाप प्रजापती दक्षानं जेव्हा दिलेला, रंगाचा भंग झालेला. पण भोलेनाथ अजूनही शांतच आहेत. मात्र नंदिकेश्वरानं जेव्हा ऐकलं, संतप्त झालेले वृषराज नंदिकेश्वर तार दिशी उभे टाकले. नंदीनाथ प्रजापती दक्षाला शाप दिलेला. प्रजापती, अरे ज्या मुखानं आज तू शिवनिंदा केली, जा रे, शाप तुला देतो. तुझं मुख अग्निदत्त होऊन जाव, बोकडाचं मुख तुला प्राप्त होईल. प्रजापती उभय सभा विसर्जित करण्यात आलेली. सर्व देवी देवता आपापल्या स्वस्थानी निघून गेले. भोलेनाथांनी आपल्या गणांना शांत करून जसं काही झालंच नाही. घडलेली घटना भोलेनाथ तिथंच विसरून गेले महाराज. मोठ्या माणसांचं हे लक्षण असतं, ज्ञानी लोकांचं हे लक्षण असतं. शीतोष्ण सुख दुःखेषु सर्वसंग विवर्जितः. शीत असो, उष्ण असो, मान असो, अपमान असो, सुख असो, दुःख असो, ज्याच्या मनाची शांतता कधी ढळत नाही ना, त्याला खरं ज्ञानी म्हणावं महाराज. कोणी मान सन्मान जरी दिला तरी हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही, आणि कोणी अपमान जरी केला तरी सुद्धा रडत बसायचं नाही, दुःख करत बसायचं नाही. हे ज्ञानी, हे स्थितप्रज्ञ लोकांचं लक्षण असतं. माणसानं कसं वागावं, हे चरित्र काय कायचेच सगुण चरित्र, कारण याच्यामधून आपल्याला बोध घेता आला पाहिजे. तसं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. आपण सुद्धा आपल्या मनाची शांती सुद्धा सुखामध्ये दुःखामध्ये ढळता कामा नये. कसं वागावं? समयासी सादर भावे देव ठेविले पैसे रहावे. समयासी देव ठेविले तैसे रहावे. कुणी दिवशी बसोनी हत्तीवर, कुणी दिवशी पालखी सुभेदार, पायाचा चाकर, कुणी दिवशी पायाचा चाकर. चालत जावे देव ठेविले तैसे रहावे. देव ठेविले तैसे रहावे. देव ठेविले
नमः पार्वतीपतये शिव हर महादेव. भोलेनाथ घरी आले चकार शब्दानं सुद्धा पत्नीला सांगितलेलं नाही की काय झालं तिच्या पित्याच्या घरी. आणि विचार करा, त्यांच्या जागी जर कधी तुमचा नवरा असला असता, तुमच्या घरी तिकडे माहेरी जर कधी त्याचा असा अपमान झाला असता, घरी आल्यानंतर नवऱ्यानं काय केलं असतं? खाऊ का ठेवू केलं असतं नवऱ्यानं. पंढरीनाथ भगवान की जय. पण भोलेनाथांची गोष्टच वेगळी होती महाराज. महादेवांना रागच आला नाही, कारण संतांना रागच येत नसतो. एवढे दयाळू कृपाळू संत भगवंत असतात. आणि दक्ष प्रजापतीचा रागच गेलेला नाही. काही काही लोक असे असतात कुत्र्याच्या शेपटीसारखे, किती जरी नळीत घातली निस्त्री केली तरी वाकडी ती काही सरळ होत नाही. दुष्टांचा स्वभाव एकदा का मनामध्ये वैर धरलं की सर्प जसा मरेपर्यंत वैर विसरू शकत नाही, दुष्ट सुद्धा मरेपर्यंत वैर विसरू शकत नसतात. दुष्टांचा स्वभाव कसा असतो? मुंगळ्यासारखा. मुंगळा माहितीये ना? आहे ना तुमच्या राहुरीमध्ये? नसतील जर कधी तर मला सांगा, मी जालन्यामधून आमच्या शिवपुराणामध्ये रेकॉर्ड आहे, 2-3 वेळेस महादेवाची कथा ऐकण्यासाठी साप सुद्धा येऊन बसला होता. महिलांची गडबड सुरू झाली, मला वाटलं सापच निघाले काय, आले की काय ऐकायसाठी. बरं झालं नाही आले. ते जर कधी आले असते तर सगळ्या उठून पळाले असते. जगदंबा माता की जय. मुंगळा माहितीये ना कसा असतो? गोरा गोरा पान फुलासारखा छान. तो दिसल्यानंतर प्रयोग करायचा. काय प्रयोग करायचा? त्याची काहीतरी खोड काढायची. अशी खोड काढायची की तो चावला पाहिजे. तो चावल्यानंतर कसं वाटतं? गारगार वाटतं. आणि तो चावल्यानंतर प्रयोग करायचा. काय प्रयोग करायचा? त्याला ओढून बघायचं. ओढल्यानंतर काय होतं? तुटतो पण सोडतो का? गोपाल कृष्ण भगवान की जय. दुष्ट लोक तसे असतात, अरे मी मेलो तरी चालेल, तुला सोबत घेऊन मरणार. प्रजापती दक्षाचा क्रोध काही शांत झालेला नाही. अरे या शंकरानं माझा अपमान केला ना, मी याला शाप दिला ना, कोणी यज्ञ त्याचं पूजन करणार नाही. या शुभ कार्याची सुरुवात माझ्याच हाताने झाली पाहिजे. आणि शंकरांचा अपमान करण्यासाठी दक्ष प्रजापतीनं दुसऱ्या महायज्ञाचं नियोजन करून आहे. या यज्ञामध्ये दिलांग मंडपाशशाला गजशाला पावशाला सिद्ध करण्यात आलेली आहे. सगळ्या देवादिकांना सपरिवार पाचारण करण्यात आलेलं होतं. देवांना बोलवलं, ऋषी मुनींना बोलवलं. उर्वरित 15 कन्या होत्या. कन्यांना मूळ पाठवलं, वाहन पाठवलं, आमंत्रण निमंत्रण पाठवलेलं. सगळ्या जगामध्ये सगळ्यांना निमंत्रण, फक्त जावयाला निमंत्रण नाही, शंकरांना निमंत्रण नाही, कन्येला सतीला मूळ वाहन नाही, साधा निरोप देखील प्रजापतीनं पाठवलेला नाही. जेव्हा यज्ञाचा मुहूर्त शुभ मुहूर्त निश्चित जवळ आलेला, जय्यत तयारीला प्रारंभ प्रजापती दक्षाच्या घरी झाला. अहो चला प्रजापती दक्षाकडे आजपासून यज्ञाला प्रारंभ होणार. देवादिकांची गडबड सुरू झाली. विमानामध्ये बसून आकाशातून देव निघालेले, ऋषी मुनी निघाले, साधू संत निघाले, राजे राजवाडे आपल्या रथामध्ये बसून सर्वजण निघाले. त्रिभुवनामध्ये गडबड सुरू झालेली. 15 कन्या ज्या होत्या दक्ष प्रजापतीच्या, विमानामध्ये बसून जेव्हा पित्याच्या घरी यज्ञाला जाण्यासाठी निघाल्या, कन्यांची आणि सतीची भेट हिमालय पर्वतावर झालेली आहे. बहिणींनी बघितलं सती अजून इथेच दिसते. सती, अगं पित्या बाबांकडे केवढा मोठा यज्ञ महोत्सव आपला सुरू आहे, तू येणार नाहीस बाबांकडं? सतीला ठाऊकच नव्हतं की पित्याकडे एवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे. ताई खरंच बाबांकडे यज्ञ महोत्सव सुरू आहे? अगं हो सती, अगं बघ की आकाशामध्ये हे देव कुठं निघालेत? हे विमानात बसून आपल्या बाबांकडे निघाले. हे ऋषीमुनी कुठं चालले एवढ्या लगबगीनं? आपल्या बाबांकडे चालले. हे राजे राजवाड्याची रथांची धूळ आकाशामध्ये उडते, कुठं निघालेत हे सर्व लोक? आपल्या बाबांकडे निघालेत सती. आणि तू येणार नाही सती? अगं काही आवरलेलं दिसत नाही तुझं. सतीच्या नेत्रामध्ये अश्रू तरळले. सती म्हणते, ताई अगं तुम्ही सगळ्या श्रीमंत सधन घरच्या ना, म्हणून बाबांनी तुम्हाला आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं, मूळ वाहन पाठवलं बाबांनी तुम्हाला. पण बाबांना वाटलं असेल ही सती भिकार, म्हणून बाबांनी साधा निरोप देखील मला दिलेला नाही ग. मला जर निरोप असताना मी आतापर्यंत आवरला असतं, गेली असती की बाबांच्या घरी, पण साधा निरोप देखील बाबांनी मला दिलेला नाही. मग तूच सांग मी कशी येणार बाबांच्या घरी? नेत्र आता श्रुतरळे खाली मान घालून हुंदके देत सती रडायला लागलेली. सतीची अवस्था बघितली, बहिणींना मोठं दुःख झालेलं. सती क्षमा कर बाई, मला माहिती नव्हतं की बाबांनी तुला निमंत्रण दिलेलं नाही. सती म्हणते, ताई अगं बाबांना जर माझी लज्जा वाटत असेल, माझ्या गरिबीची लज्जा वाटत असेल, तर तूच सांग मी कशी येणार बाबांच्या घरी? जा ताई, तुम्हाला उशीर होत असेल, माझ्यामुळे उगाच तुम्हाला विलंब व्हायला नको. बहिणींना वाईट वाटलं. एक बहीण समोर आली, सतीला समजवण्याचा प्रयत्न करते. सती
अगं ते आपलं घर, आपल्या घरी जाण्यासाठी कधी कोणाला आमंत्रण निमंत्रणाची गरज असते का? बाबा कदाचित गडबडीमध्ये तुला निमंत्रण पाठवायला विसरले असतील, मुद्दाम बाबा असं कधीच करणार नाही. सती बहिणींनी एवढी समजूत घातली सतीची की सतीला सुद्धा आता पटलं की कदाचित असं होऊ शकेल, बाबा गडबडीत मला निमंत्रण द्यायला विसरले असतील, नसता मुद्दाम असं बाबा कधीच करणार नाहीत. कारण सतीला बाकीचा काय प्रकार होता माहितीच नव्हता ना महाराज. बहिणींनी समजूत घातली, सती आवर बरं लवकर, आमच्या सोबतच चल बरं तू. सती म्हणते नाही ताई, तुमच्या सोबत येता येणार नाही, कारण अजून ह्यांना मी विचारलेलं नाही ना. तुम्ही जा बघू, माझ्यामुळे तुम्हाला उगा विलंब नको. मी जाते, घरातलं काम आवरते, त्यांना 2 शब्द विचारते आणि त्यांची अनुमती घेऊन आलेच म्हणा समजा तुमच्या पाठीमागे. आलेल्या बहिणींना निरोप दिला. भोलेनाथांच्या जवळ आलेली सती भोलेनाथांना विनंती करायला लागली, हे प्राणनाथ. काय म्हटली? प्राणनाथ म्हटली. तुम्हाला सांगू, बायका जर कधी नवऱ्याच्या जवळ येऊन नवऱ्याला मोठेपणा देत असतील, त्याचा उदो उदो करत असतील, त्याचा जय जयकार करत असतील, सुख करता दुःख करता त्याची आरती जर कधी करत असतील ना, ओळखून घ्यायचं की हिचं काहीतरी घोंगडं माझ्याजवळ अडकलेलं आहे. कारण बायका फार चाप्टर असतात महाराज. जोपर्यंत हिचं काहीतरी काम त्याच्याकडे अडकलेलं नसतं तोपर्यंत ही नवऱ्याची आरती कधीच करत नाही. जगदंबा माता की जय. भोलेनाथ भोळे जरी होते, एवढे भोळे नव्हते की सती कशासाठी आलेली हे न कळणे एवढे भोळे नव्हते. भोलेनाथ म्हणतात, ठाऊके मग सती मला तू का आलेलीस? अहो ऐकून तर घ्या ना, तुमच्या सासऱ्याकडनं केवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे. भोलेनाथ महादेवांनी स्मितहास्य करून महादेव म्हणतात, सती ठाऊक आहे मला तुझ्या पित्या आहोत सती. का भोलेनाथ? का जाऊ देणार नाहात भोलेनाथ? कधी माहेरी जाण्याचं नाव काढलं, नकार घंटा अगोदर तुम्ही वाजवायला लागता, भांडणाला वादाला अगोदर तुम्ही सुरुवात करता. भोलेनाथ तुम्ही बघा, ही जर कधी माहेरी जायचं म्हटली आणि तिला जर कधी नवऱ्यानं नकार दिला की घरामध्ये भांडण झालं नाही असं होतच नाही महाराज. जगदंबा माता की. आणि देवाधिकांच्या घरामध्ये भांडण आहेत, मग आपलं काय कौतुक आहे? नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. पण भोलेनाथ शांत आहेत. महादेव म्हणतात, सती जाण्यासाठी नकार दिला नाही ना ग, पण यावेळी तुला माहेरी जाण्यासाठी नकार देतो सती, त्याला कारणही तसंच आहे. सती ज्या तुझ्या पित्याच्या घरी यज्ञ महोत्सव सुरू आहे, उत्तर दे. तुझ्या पित्यानं तुझ्या उर्वरित 15ही बहिणींना आमंत्रण पाठवलं, निमंत्रण पाठवलं, मूळ वाहन पाठवलं. तुला निमंत्रण आलं सती, तुझ्या पतीला मला निमंत्रण आलं सती. आपल्याला जर निमंत्रणच नसेल तर आपण दुसऱ्याच्या दारात जाऊ नये सती. जो निमंत्रण नसताना दुसऱ्याच्या दारात जातो त्याचा अवमर्द अपमान होतो. सती जाऊ नकोस, जाऊ नकोस सती. तो यज्ञ नव्हे, तुझ्या पित्यानं आमचा अपमान करण्यासाठी रचलेला कट खेळलेली खेळी आहे सती, जाऊ नकोस. ओरडून ओरडून सांगत होते बिचारे भोलेनाथ. मात्र सतीला कसं पटणार महाराज? सतीला आणखीनच राग आला महादेवांचा. भोलेनाथ अहो जातच जावयाची ना तुमची, जातीवरच जाताल. मान पाहिजे, पान पाहिजे, आमंत्रण निमंत्रण पाहिजे. अहो जावयाची जात तुमची, नाही यायचं ना तुम्हाला, येऊ नका. पण मला तर आवडू नका ना भोलेनाथ. मी मुलगी आहे त्या घरची. मुलींना का बापाच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज असते? मला नाही लागत मान पान निमंत्रण वगैरे, मला काही लागत नाही. जाऊ द्यात भोलेनाथ, मला जाऊ द्यात. तुम्हाला थांबायचं घरी थांबा भोलेनाथ. सतीनं वस्त्राचं गाठोडं बांधलं, सती जाण्यासाठी निघाली. जाणाऱ्या सतीला भोलेनाथ अडवू शकलेले नाहीत. घडणाऱ्या घटनांना कुणीही रोखू शकत नसतो. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. वृषराज नंदिकेश्वर धावत आली, बाई एकट्या जाऊ नका, मी येतो ना तुमच्या सोबत, मी सोडतो तुमच्या पित्याच्या घराजवळ तुम्हाला. नंदीवर सती बसलेली नंदीनं यज्ञशाळेच्या जवळ सती मातेला आणून सोडलं. बाई आली तुमच्या पित्याची यज्ञशाळा, पण इथून पुढे मला येता येणार नाही, कारण माझ्या स्वामींची महादेवांची मला आज्ञा नाही. आणि परवाच्याला जाऊ, तुमच्या पित्याचा माझा वाद झालेला पेक्षा मी त्यांच्या समोर न आलेलं बरं. इथून पुढे तुम्हाला एकटीला जावं लागेल माता. हरकत नाही नंदी. नंदीवरनं खाली उडी मारली सती धावत यज्ञशाळेमध्ये प्रवेश करती झालेली आहे. बघा आपल्या माहेरच्या लोकांना भेटण्याची एवढी ओढ ह्या महिला मंडळींना लागलेली असते ना, की कधी एकदा माहेरी जाते आणि कधी एकदा बाबांना भेटते, आईला भेटते, माहेरच्यांना भेटते, दादाला भेटते, ताईला भेटते, असं तिला झालेलं असतं. धावत सतीनं यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला. यज्ञशाळेचं वैभव जेव्हा बघितलं सती हरखून गेलेली आहे. वा किती सुंदर यज्ञशाळा, काय वैभव माझ्या बाबांचं आहे. धिरांग मंडप, पार्श्वशाला, गजशाला, पाकशाला, मंडप नाना प्रकारच्या फुलांनी तोरणांनी सजवलेला होता. दास दासी वेगवेगळे सुरू होता.
कुठे अग्निकुंड प्रज्वलित झालेले. ओम इंद्रायण वसा इदम इंद्रायण प्रजापतयण वसा इदम प्रजापतयण. यज्ञाला प्रारंभ प्रजापती दक्षाचा झालेला आहे. सतीनं आज बापाला यज्ञकुंडाजवळ जेव्हा बघितलं, कोण आनंद सतीला झाले. बाबा हातातलं वस्त्राचं गाठोडं पडलं, धावत बापाच्या जवळ गेलेली, खाली वाकून नमस्कार सतीनं दक्ष प्रजापतीला केला. कंकण ध्वनी कृत्वा, हातातल्या बांगड्यांचा सुमधुर आवाज झाला. बाबा मी आली, नमस्कार करते बाबा. प्रजापती दक्षाचं लक्ष जेव्हा सतीकडे गेलं, आज सतीच्या ठिकाणी मुलगी स्वतःची प्रजापतीला दिसली नाही. आज सतीच्या ठिकाणी भोलेनाथांची पत्नी प्रजापतीला दिसली. भिरभिरणारे नेत्र प्रजापती दक्षाचे शोधायला लागले. एकटीच आलेली दिसते कारटी, तो पिशाच आलेला दिसत नाही हिच्या सोबत. राग आला प्रजापती दक्षाला. पोरीकडे बघितलं, बघून न बघितल्यासारखं केलं आणि मान फिरून प्रजापती दुसरीकडे बघत बसलेला आहे. महाराज सतीला वाटलं कदाचित बाबांचं लक्ष गेलं नसेल माझ्याकडनं. केवढा गोंधळ या ठिकाणी चालू आहे बघा ना. हा मंगलवाद्य वाजायला लागले, ब्राह्मण लोक केवढ्यानं मोठ्यानं मंत्र म्हणतात, यांच्या आवाजात कदाचित आवाज माझा ऐकायला गेला नसेल बाबाला. मनाची समजूत घातली आणि पुन्हा एकदा पित्याच्या समोर जाऊन पुन्हा जेव्हा वाकून नमस्कार करते झाली. बाबा मी आले ना बाबा, नमस्कार करते. दुसऱ्यांदा पोरीला जेव्हा स्वतःच्या समोर बघितला, आता मात्र प्रजापतीला राग अनावर झालेला. ताड दिशी उभा टाकला प्रजापती दक्ष, दोन हात मागे सरकला, ओरडला प्रजापती, दूर हो गारटे, कसला नमस्कार करतेस, दूर हो सती. एकटी चालीस, तो पिशाच चालेला दिसत नाही तुझ्यासोबत. येणार नाही तो, येणार नाही. मोठा स्वाभिमानी येतो आणि त्याला माहिती आहे ना की त्याच्या सासऱ्यानं इथं त्याच्या स्वागताची काय जय्यत तयारी करून ठेवली, म्हणून आला नसेल तो. अपमानाच्या भीतीने कुठेतरी मुख लपवून बसलेला असेल तो. आदवा तदवा बोलू लागलेला प्रजापती दक्ष, प्रजापतीच्या मुखातून जेव्हा असे अपमानकारक शब्द ऐकले, सती कावरी वावरी झाली. महाराज काय झालं तिला कळतच नव्हतं. का बाबा एवढे चिडलेत माझ्यावर, का बाबा अशी शोभा करतात माझी. सर्व लोक जेव्हा सतीकडे बघायला लागले, अरे टाचणी पडेल तर आवाज येईल एवढी शांतता पसरली. मंगलवाद्य बंद झाले, ब्राह्मणांचे वेद मंत्र बंद झालेले. सगळ्या सभेमध्ये फक्त एकच आवाज घुमायला लागला, चिडलेल्या प्रजापती दक्षाचा आवाज. नाही आला तर नाही आला तो, काय फरक पडतो माझ्या यज्ञाला. डोळे उघडून बघून घे सती आणि जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला, म्हणावं तो जरी नसला या यज्ञामध्ये तरी माझ्या यज्ञाला ते मात्र फरक पडत नाही. यानंतर प्रत्येक यज्ञ त्या पिशाच्याच्या शिवायच होणार. प्रजापती दक्ष जेव्हा आदवा तदवा बोलायला लागला, अपमान करायला लागला, सतीच्या नेत्रामध्ये अश्रू तरळले. अरे परका माणूस जेव्हा आपला अपमान करत असतो ना, तेव्हा माणसाला एवढं दुःख होत नाही. एवढं दुःख माणसाला तेव्हा होत असतं जेव्हा आपलाच कोणीतरी आपला अपमान करत असतो. बापाच्या मुखामधून जेव्हा शब्द ऐकले, निघून जा सती, तुझ्या पतीच्या घरी निघून जा, मध्ये होतलं नाही ना. नेत्रातून अश्रू उघडायला लागले. होऊन के देत सती रडू लागलेली. बाजूला उभ्या बहिणी सतींना दिसल्या. धावत बहिणीच्या जवळ गेलेली सती बहिणींना विनंती करत होती, ताई तू म्हणत होतीस ना मी कधी येणार, बघ ना ताई मी आले, पण काय झालंय बाबा एवढे काय चिडले ताई माझ्यावर. प्रजापती दक्ष ओरडला, खबरदार हिच्या सोबत जर कधी कोणी मला या सभेमध्ये बोलताना दिसला नाही, याद राखा मुंडक्या छाट्याला केव्हाचे. सतीच्या बहिणींनी जेव्हा ऐकलं, बहिणी घाबरल्या बापाला. म्हणास तिनं खाली मान घालावी, तिनं खाली मान घालावी. कोणी सभेमध्ये सतीला बोलायला तयार नाही. जा सती, तुझ्या पतीच्या घरी निघून जा. जेव्हा अपमान झाला, जेव्हा दुःख झालं, माणसाला दुःख झाल्यानंतर स्मरण होत असतं, आपल्या मातेचं स्मरण होत असतं. एका कोपऱ्यामध्ये रडणारी माता सतीनं जेव्हा बघितली, धावत मातेच्या जवळ गेलेली, आईला विनंती करू लागली, आई उठ न ग, आई बघ न ग, बाबा मला हातून ठेवला, काय झालंय तरी काय, अपराध तरी काय माझं, सांग न ग आई, बघ ना तुझ्या सतीचं कसं म्हणतात, अपमान करतात बाबा. रडणारी सतीची माता साश्रू नयनानं मान वर करून सतीकडे बघितलं आणि मातेच्या मुखामधून शब्द बाहेर पडले, का आलीस सती तू इथं, का आलीस, तुला निमंत्रण नव्हतं ना ग. मग निमंत्रण नसताना तू नसतं यायचं, पोरी या ठिकाणी नसतं यायचं, तू नसती आली फार बरं झालं असतं. जा बाई जा, तुझ्या नवऱ्याच्या घरी परत जा सती. तुझा बाप जर कधी तुझ्या सोबत बोलताना कोणाला इथं बघेल ना, नको बाई माझ्या मंगल कार्यात अमंगल करू नकोस, जा सती तुझ्या पतीच्या घरी परत जा. आईच्या मुखामधून जेव्हा हे शब्द ऐकले, आता सती भानावर आली. महाराज महादेवांचं एक एक वाक्य तिला स्मरण व्हायला लागलं, सती जाऊ नकोस सती, तो यज्ञ नव्हे, तुझ्या पित्यानं आमचा अपमान करण्यासाठी रचलेला कट खेळलेली खेळी, सती जाऊ नकोस. सती आपल्याला निमंत्रण नाही, निमंत्रण नसताना जो दुसऱ्याच्या दारात जातो त्याचा अवमर्द होते, सती जाऊ नकोस. एक एक शब्द महादेवांचे आठवायला लागले. मात्र
पण दक्षाने करवलेला होता. जा सती जा, तुझ्या नवऱ्याच्या घरी जा आणि सांग त्याला म्हणावं यानंतर प्रत्येक यज्ञात असाच अवमर्द त्याचा होणार म्हणावं. पण आता सती सावरली होती आणि सती पतिव्रता आहे. पतिव्रता स्त्री काहीही सहन करू शकते, मात्र पतिव्रता स्त्री आपल्या की मुद्दाम हे तो पुरस्सरम आमच्या भोलेनाथांचा अपमान पिताश्री करतायत. सहन झालं नाही माता सतीला. तार दिशी उभी टाकलेली अश्रू पुसले सतीनं. सती पित्याशी वागायला लागली, भांडायला लागली. पुरे करा प्रजापती दक्ष, पुरे करा. बाबा तुम्हाला अपमान माझा करायचा असेल ना, मला बोला, मला शिव्या शब्द माझा अपमान करायचा असेल, काय अपमान करा, पण आमच्या भोलेनाथांबद्दल चकार शब्द सुद्धा ही सती ऐकून घेणार नाही. अरे तुम्ही कोण आम्हाला यज्ञामध्ये स्थान असावं का नसावं ठरवणारे? ऐका हे प्रजापती दक्ष, अरे तुमचा पिता असलेला ब्रह्मदेव सुद्धा जेव्हा आमच्या कैलास पर्वतावर येतो, अगोदर चारी मस्तक टेकून आमच्या भोलेनाथांना वंदन करतो, नंतर संभाषणाला प्रारंभ करतो. हा सन्मान आमच्या भोलेनाथांचा आणि तुम्ही शिवनिंदा करता. हे प्रजापती दक्ष ऐका, महादेव पडादेव सबदेवन का बाबा. अरे महादेवांच्या चरणाच्या धुळीची तरी सर तुम्हाला आणि तुम्ही शिवनिंदा करता. लाज वाटते, लज्जा वाटते. आज एका शिवनिंदकापासून निर्माण झालेले अगं एवढाच मोठेपणा जर कधी तुझ्या नवऱ्याचा तुला होता ना, आलेच कशाला माझ्या दारामध्ये? जा तुझ्या नवऱ्याच्या घरी निघून जा आणि तिकडे जाऊन पोहड आहे का तुझ्या नवऱ्याच्या इथं माझ्या समक्ष नव्हे. बाप जेव्हा हाकलून द्यायला लागला, सतीनं खाली मान घातलेली आहे. सती विचार करते जाणार कुठं? हे कलंकित झालेलं, हे अपमानित झालेलं मुख घेऊन महादेवांच्या समोर परत जाऊ? नाही, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, एवढी शक्ती माझ्यामध्ये नाही की हे अपमानित मुख महादेवांना दाखवावं. मी जर गेली ना तिथं काय म्हणतील भोलेनाथ? हसतील भोलेनाथ, माझ्यावर हसतील. अरे पूर्वी एकदा अपराध माझ्या हातनं घडला होता, ते सांगत होते रामाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस, तेव्हा त्यांचं ऐकलं नाही, तिथं रामाची परीक्षा घ्यायला गेले, तिथं माझा त्याग त्यांनी केला. आज सुद्धा ओरडून सांगत होते मला सती जाऊ नकोस, सती जाऊ नकोस, सती जाऊ नकोस. ऐकलं मी त्यांचं, वारंवार त्यांचा मी अनादर करते, त्यांचं ऐकत नाही. आज जर पुन्हा महादेवांच्या समोर गेली तर कोणत्या मुखाने जाणार महादेवांच्या समोर? काय उत्तर देणार भोलेनाथांना? हसतील भोलेनाथ माझ्यावर. सती अगं गेली होतीस ना पित्याच्या घरी यज्ञाला, काय म्हणला तुझा पिता? यज्ञ झाला तुझ्या पित्याचा? काय म्हणली तुझी माता? साडी चोळी खणा नारळानं ओटी भरली तुझ्या आईनं, तुझी मान सन्मान आदर सत्कार भेटला. काय उत्तर देणार भोलेनाथांना मी? नाही नाही, हे अपमानित झालेलं मुख घेऊन आता जगण्याची माझी इच्छा नाही आणि या शिवनिंदकापासून निर्माण झालेलं हे शरीर देखील धारण करण्याची माझी इच्छा नाही. बघा, स्त्रीला राहण्यासाठी दोन हक्काचे ठिकाण असतात. एक ठिकाण असतं तिच्या पित्याचं घर आणि दुसरं ठिकाण असतं तिच्या पतीचं घर. अरे पतीशी भांडून आले होते बापाकडे येण्यासाठी आणि आज बापाच्या घरी जर कधी मला स्थान नसेल ना, तर आता पतीकडे कोणत्या तोंडानं कोणत्या मुखानं परत जाणार? हे शरीर धारण करण्यापेक्षा आणि हा अपमान सहन करत जगण्यापेक्षा मेलेलं बरं, आता मेलेलं बरं. आता जगण्यामध्ये मला रस नाही राहिलेला नाही. नेत्रामधून अश्रू तरळू लागलेले, रडू लागलेली सती संत संत पाऊल टाकत एका यज्ञकुंडाच्या जवळ आलेली आहे. यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला होता, अग्निज्वाळा आसमंतामध्ये उडत होत्या. सतीने ते नेत्र बंद केलेले. शेवटचं स्मरण भोलेनाथांचं केलं. हे भोलेनाथ, अपराध माझ्या हातनं घडला केली आणि आता त्या अवज्ञेची शिक्षा सुद्धा मी भोगायला तयार आहे. भोलेनाथ तुम्ही करुणाकर आहात, तुम्ही दया सिंधू आहात. या दासीचा करुणावतार संसार सार भुजगेंद्र हार सदा वसंत हृदयार विंदे भवम भवानी सहितं नमामि, भवम भवानी सहितं नमामि. शेवटचा प्रणाम या दासीचा स्वीकार करा भोलेनाथ, क्षमा मागते तुमच्याकडून. आणि स्मरणपती राजांचं करवलं. दुसऱ्याच क्षणी सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी मारलेली आहे. यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला होता, बागने भडकला गेलेला होता. जळू लागलेली सती, जळू लागलेले सतीचे वस्त्र, जळू लागलेले सतीचे केस, जळू लागलेले सतीचं शरीर, जळू लागलेली ती दक्षकन्या जेव्हा सती बघितली, देवांमध्ये ऋषीमुनींमध्ये एकच हाहाकार वाजलेला. हा घाबरला, तो घाबरला, हा ओरडू लागला. अरे भोलेनाथांची प्राणप्रिय सती होती, देह त्याग सतीनं केला, कोणाचं मंगल होणार नाही. अरे प्रजापती दक्ष मूढ झालास तू. अरे ही तुझी कन्या नव्हती, महादेवांची प्रिय पत्नी सती होती. या यज्ञामध्ये सतीनं देह त्याग केला. तुमचं कोणाचं कल्याण होणार नाही, तू तर मरशील प्रजापती.
भुई थोडी झालेली आहे. नारदांनी हातामध्ये विणा घेतली. धावत देवर्षी नारद आज भोलेनाथांना वृत्तांत सांगत आले. त्राहिमाम त्राहिमाम भोलेनाथ त्राहिमाम. अनर्थ घडला भोलेनाथ अनर्थ घडला. प्रजापती दक्षाने माता सतीची निंदा केली. सती मातेला सहन झाले नाही. मातेने यज्ञकुंडात उडी मारली. देह त्याग केला भोलेनाथ. नेत्रात अश्रू तरळले भोलेनाथांच्या. सती सांगत होत तुला जाऊ नकोस जाऊ नकोस जाऊ नकोस, मात्र माझं ऐकलं सती तू नाही ऐकलंस की ग. अवज्ञा करून गेली होती पित्याच्या घरी. काय मिळालं सती तुला उत्तर दे. तुम्हाला सांगू महादेवांसारखं प्रेम जेवढं महादेवांनी सतीवर केलं तेवढं प्रेमही कोणी करू शकत नाही. नेत्र आता श्रुतळले. सती मला सोडून गेली माझी सती मला सोडून गेली. भोलेनाथ प्रजापती दक्षाना माता सतीचा अवमर्द करलेला. दक्षाचं नाव ऐकलं तळपायाची आग मस्तकाला गेली महादेवांच्या. रागानं क्रोधानं भूयावक्र झालेल्या माझ्या सतीच्या नाशाला कारणीभूत ठरलेले सर्व देवता क्रोधाच्या भरामध्ये आपली एक जटा उपटली भोलेनाथांनी. समोर दगडावर जटा उपटताक्षणी जटा धुंडली. एका भागामधून 2000 हात असलेला विशालकाय दैत्य वीरभद्र निर्माण झाला. दुसऱ्या जटेच्या भागामधून भद्रकाली निर्माण झाली. हजारो लाखो करोडो भूत प्रेत पिशांचे दानवांचं सैन्य निर्माण झालेलं. वीरभद्र 2000 हातांमध्ये 2000 अस्त्र शस्त्र धारण करून आज भोलेनाथांना बोलायला लागला. हे महारुद्र आज्ञा द्या. कशासाठी माझं आवाहन केलं? समुद्र पिऊन टाकू का पृथ्वी चूर्ण करून टाकू? ब्रह्मांडाची राख रांगोळी करू आज्ञा द्या भोलेनाथ. जारे ज्या प्रजापती दक्षानं माझ्या सतीचा देह त्यागाला कारणीभूत ठरला, अपमान आमचा केला, शासन कर वीरभद्र. आणि ऐकून घे, त्या यज्ञामध्ये उपस्थित राहणारा प्रत्येक जण माझा शत्रू आहे. देव असो दानव असो मानव असो ऋषी असो मुनी असो यक्ष गंधर्व किन्नर असो स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो प्रत्येकाला शासनकर वीरभद्र. आणि वीरभद्रांना आज्ञा पालन करण्यासाठी दंदन पाऊल आपटत दक्ष प्रजापतीच्या यज्ञशाळेकडे प्रस्थान करण्याला प्रारंभ केला. धनाच्या दाढीला जनितो वायू वीरभद्राचा पाय जेव्हा धरणीवर आदळायचा, धरणी कापेचा फणीवर डळमळला. भूकंपित पाताळे स्वर्गादी गगन पडायला लागलेल्या वृक्ष उन्मळून पडायला लागलेले होते. आकाशामधून रक्ताचा वर्षाव व्हायला लागला. आकाशामधून विंचू साप किडे मुंग्या पडायला लागलेले. सर्वत्र अभद्र अपशकुन व्हायला लागलेले. ओळखलं देवाधिकांनी की संकट आमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यात वीरभद्राचं आगमन यज्ञशाळेमध्ये झालं. तवरी वीरभद्र पातला एकची कोलाहल माजला आणि सर्व यज्ञशाळेत थैमान घालण्याला शिवगणांनी प्रारंभ केलेला. यज्ञकुंड जे होते यज्ञकुंडामध्ये मलमूत्र विसर्जन करून यज्ञकुंड विध्वंस करून टाकलेले. मंडपाला अग्नी लावला. मंडप जाळून टाकण्यात आलेला होता. देवाधिकांना ऋषीमुनींना पकडून पकडून मारण्याला शिवगणांनी प्रारंभ केला. याचा हात तोडला, त्याचा पाय तोडला, याचा डोळा फोडला, याचं तंगड तोडलं. याला प्राणाला मुकावं लागलेलं. वीरभद्राचा प्रताप एवढा होता की 2,000 देवता एकाच वेळी याच्यावर तुटून पडले. पण आपल्या 2000 हातांनी या 2000 देवतांचं मर्दन करत वीरभद्र तांडव करण्याला प्रारंभ करता झालेला. अनेक देवांना शासन केलेलं मात्र शांत झालेला नाही. कुठे तो प्रजापती दक्ष? एका यज्ञकुंडाच्या जवळ खाली मान घालून बसलेला प्रजापती जेव्हा बघितला, धावत प्रजापतीच्या जवळ गेलेला वीरभद्र पकडून या शिखा मान पिळवटली. ओठ का रे, काय म्हणलास? तुझ्या यज्ञामध्ये म्हणे आमच्या ऐक प्रजापती, आजपर्यंत असा यज्ञ झाला नाही ज्या यज्ञामध्ये आमच्या महादेवांना स्थान नाही. आणि यानंतर सुद्धा आम्ही शिवगण असा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाही ज्या यज्ञामध्ये आमच्या भोलेनाथांना स्थान नसेल. अरे तुझा यज्ञ सुद्धा अजून पूर्ण झालेला नाही ना. तुझ्या यज्ञाची सुद्धा पूर्णाहुती बाकी ना. मी करेल तुझ्या यज्ञाची पूर्णाहुती. मी देईल आमच्या भोलेनाथांना आहुती. पकडून या शिखा मान पिळवटली. खडग उपसल्या गेलं आणि एकाच घावामध्ये दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद वीरभद्रानं करूला. मानेमधून गळगळा रक्त वाहायला लागलेलं. मान पकडली, मस्तक पकडलं. यज्ञकुंडाच्या जवळ आलेला वीरभद्र ही आहुती देणार माझ्या भोलेनाथांना. ओम शिवाय नमः स्वाहा इदं शिवाय इदं नमः. यज्ञकुंडामध्ये प्रजापतीचं छाटलेलं मस्तक फेकून दिलं. यज्ञ विध्वंस करण्यात आलेला होता. महाराज देवता जर्जर झाले, देवता भयभीत झालेले. कसे तरी प्राण मुठीत घेऊन देवता पळाले. कैलास पर्वतावर भोलेनाथांना शरण आले. त्राहिमाम भोलेनाथ त्राहिमाम. अपराध आमच्या हातनं घडला, रक्षण करा भोलेनाथ रक्षण करा. नसता वीरभद्र प्राण घेईल आमचा. भोलेनाथांच्या नेत्रात अश्रू तरळले. भोलेनाथांनी वीरभद्राला शांत करून, शांत हो वीरभद्र शांत हो.
ज्याला जेवढं शासन व्हायचं होतं तेवढं झालं. मात्र मला एकदा घेऊन चल वीरभद्र, मला माझ्या सतीजवळ घेऊन चल. भोलेनाथ जेव्हा त्या ठिकाणी आले जिथं माता सतीनं देह त्याग केलेला होता, यज्ञकुंडामध्ये भडाग्नी भडकलेला होता, यज्ञकुंडामध्ये अर्धवट जळालेलं सती मातेचं प्रेत बघितलं. नेत्रात अश्रू तरळले महादेवांच्या. सती, माझी सती मला सोडून गेली, माझी सती मला सोडून गेली. रडत भोलेनाथांनी त्या यज्ञकुंडात प्रवेश केला. सतीचं ते अर्धवट जळालेलं प्रेत उचललं आणि ते प्रेत आपल्या खांद्यावर टाकून भोलेनाथ त्रिभुवनामध्ये सती 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 म्हणून भ्रमण करायला लागले. माझी सती मला सोडून गेली. देह भान विसरले भोलेनाथ. विसरून गेले की मी देवाधिदेव आहे, विसरून गेले की मी काय करतोय. फक्त सती 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 सती. अंगाला राख पासली भोलेनाथांनी. आता मी एकटा राहिलो, माझी सती मला सोडून गेलेली आहे. सतीच्या प्रेतासोबत यांनी वेड्याप्रमाणे गप्पा माराव्यात महाराज. सती सती म्हणून मोठ्यानं रडावं. सतीच्या वियोगामध्ये सगळं काही विसरले. अन्न पाण्याचं भान भोलेनाथांना राहिलेलं नाही. दिवस रात्र फक्त सती सती म्हणून विलाप करायला लागले. कधी सतीच्या विरहामध्ये भोलेनाथांनी रडावं आणि कधी या देवाधिकांनी सतीचा जो अपमान केलेला होता तो अपमान स्मरण झाल्यानंतर भोलेनाथांनी क्रुद्ध व्हावं आणि रागाच्या भरामध्ये भोलेनाथांनी तांडव नृत्य करण्याला प्रारंभ केला. राख रांगोळी करून टाकेल, कोणाला जगू देणार नाही. हे ब्रह्मांड नष्ट झालं तरी चालेल, माझ्या सतीशिवाय मी राहू शकणार नाही. आज क्रोधावेशामध्ये भोलेनाथांनी तांडव नृत्य करण्याला प्रारंभ केला. जटाटवी गल ज्वल प्रवाह पावी तस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमट 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 डमन्नि नाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनोतन शिव शिवं शिव 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 शंकरा शिव 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 महादेव शंकरा शिव 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 शंकरा शिव 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 महादेव शंकर. जटाकटा संभ्रम भ्रमणि लिंब निर्झरी विरोधवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 जलल्ललाट भट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम शिव 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 शंकरा शिव 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 राधरेंद्र नंदिनी विराज मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुत्त दुर्धरापदी क्वचित दिगंबरं मनो विनोद मे तुमस्तुनी शिव 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 द्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्न सिंधुर स्फुरत्व गित्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं विवर्तु भूतभर्तरी शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा. राल भाल पट्टिका धगत 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 ज्वलत धनंजयाहुतिकृतः प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा. नमः पार्वती परमेश्वर महादेव. शैल शृंग सम विशाल जटाजूट चंद्रबाल गंग की तरंग बाल विमन नीर गाजे लोचन त्रय लाल लाल चंदन की घोर बाल कुंकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी पर साजे कुंकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी पर साजे मुंडन की कंठमाल विकसित हृदय विशाल स्फटिकमाल रुद्रजाल हर कृपाल साजे बम 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 डमरू बाज नाद वेद सरसुराज शंकर महाराज आज तांडव नाचे रजिए शंकर महाराज आज तांडव नाचे रजिए शंकर महाराज आज तांडव नाचे. नमः पार्वती परमेश्वर हर हर महादेव. बोल भवानी माता की जय. शिवांनी जेव्हा तांडव नृत्य करण्याला प्रारंभ केला, धरणी कंपायमान झाली. चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारे आपापलं स्थान सोडायला लागले. समुद्र कालवले गेले. सर्वत्र 10 दिशांना प्रचंड वारा सुटलेला होता.
प्रलयाला प्रारंभ झाला देता भयभीत चिंताक्रांत त्राही माम हे श्रीहरी रक्षण करा. जर भोलेनाथांना शांत केलं नाही ना प्रलया साठी आज ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. ठीक, मी शांत करण्याचा प्रयत्न करेल भोलेनाथांना. हातामध्ये धनुष्यबाण घेतले. भगवान विचार करतात जोपर्यंत सती मातेचं कलेवर भोलेनाथांच्या जवळ तोपर्यंत महादेव शांत होणार नाहीत. हे प्रेत सतीचं भोलेनाथांपासून दूर झालं पाहिजे. नेम धरला सतीच्या प्रेतावर आणि बाण जसा सोडला, एक बाण लागला सतीच्या हाताची बोट तुटून खाली पडली. दुसरा बाण सतीच्या देहावर भोले जेव्हा नारायणांनी चालवला, सतीच्या हाताचं मनगट खाली तुटून पडलेलं. भोलेनाथ तांडव नृत्य करण्यामध्ये निमग्न त्रिभुवनामध्ये संचार करत होते आणि जिथं जिथं त्यांनी जावं तिथं तिथं पाठलाग करत नारायणांनी सतीच्या देहावर बाण मारावेत महाराज. असे 108 बाण मारले आणि 108 तुकडे सती मातेच्या देहाचे भोलेनाथ त्या विष्णूंनी जेव्हा करवले. त्रिभुवनामध्ये 108 ठिकाणी हे भाग पडलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचा भाग पडला त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झालेली. ही शक्तिपीठ निर्मितीची कथा सुद्धा आपण देवी भागवतामध्ये विस्तारानं आपण श्रवण केलेली आहे. जेव्हा सतीचा देह भोलेनाथांपासून विलग झाला तेव्हा आज महादेव शांत झालेले आहेत. भोलेनाथांच्या नेत्रामध्ये अश्रू तरळले. नारायणा, अरे तुम्हा सर्व देवांमुळे सतीचा आणि माझा वियोग झाला. मी काय मागतोय तरी काय तुम्हाला, मात्र माझ्या सतीचा हा देह माझ्या जवळ होता ते सुख माझं तुम्हाला बघवले गेलं नाही करे. असे जर तुम्ही असाल आणि तुझ्यामुळे माझ्या सतीचा माझा जर वियोग झालेला असेल ना, जारे शाप देतो तुला. प्रत्येक कल्पामध्ये पत्नी वियोगाचं दुःख तुला देखील भोगावं लागेल. आणि शंकरांच्या शापानुसार प्रत्येक कल्पामध्ये चतुर्युगीमध्ये त्रेतायुगात जेव्हा जेव्हा रामावतार होतो तेव्हा तेव्हा रामचंद्रांना सुद्धा पत्नी वियोगाचं दुःख भोगावं लागत असतं. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. देवांनी विनंती केली होती, देवांना काही झालं नाही, पण देवांच्या विनंतीनुसार नारायण जेव्हा महादेवांना शांत करायला गेले, उलट शाप आता नारायणांना भोगावं लागणार आहे. म्हणून माणसानं काय मागितलं पाहिजे देवाकडे, मोठेपणा मागू नये कधी. कारण मोठे जे असतात ना, मोठ्यांना दुःख भोगावं लागतं पदोपदी आणि लहान जे असतात ना, लहान आनंदात राहत असतात. म्हणून संत सुद्धा काय मागतात भगवंताकडं, लहानपण देगा देवा. देगा देवा शाप देखील स्वीकार केला भोलेनाथ. सगळं काही मान्य तुमचं, फक्त तुम्ही शांत व्हावं एवढीच आमची इच्छा आहे.
भोलेनाथ शांत झाले, मात्र सतीचा विरह भोलेनाथांना सहन झाला नाही. ती सती पुन्हा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून सतीचं स्मरण करत भोलेनाथ कामाख्या शक्तीपीठावर गेले आणि त्या ठिकाणी समाधी लावून साधना निमग्न भोलेनाथ झाले. महादेव जेव्हा शांत झाले तेव्हा त्रैलोक्य थोडस शांत झालं. मात्र ही शांतता सुद्धा क्षणिक होती, कारण त्या काळी असुरांच्या कुळामध्ये वज्रांग नावाचा एक दैत्य आणि वरांगिणी नामक त्याची पत्नी होती. या दोघांनी एका दैत्य पुत्राला जन्म दिला ज्याचं नाव होतं तारकासुर. आणि तारकासुर जेव्हा जन्मात आला विश्वामध्ये खळबळ माजलेली महाराज. चहूकडे अभद्र अपशकुन व्हायला लागलेले, विजांचा कडकडाट सुरू झाला. मेघांच्या गर्जनांनी आकाश दुमदुमून गेलेलं होतं. आकाशामधून प्रचंड उल्कापात व्हायला लागले, सर्व दिशा पेटून उठलेल्या, धरणी कंपायमान झालेली, सूर्याला राहून गिळलं, अंधकार सर्वत्र पसरलेला होता. गायीच्या सोडातून रक्त मूर्तींच्या नेत्रामधून अश्रुधारा व्हायला लागलेल्या. जेव्हा दुष्ट पापी राक्षस जन्माला येत असतात ना, तेव्हा असे अभद्र अपशकुन व्हायला लागलेले असतात. मोठा झालेला तारकासुर एवढा बलवान आणि एवढा क्रूर बनलेला की यानं अमर होण्यासाठी ब्रह्मदेवांचं तप सुरू केलेलं आहे. ओम ब्रह्मदेव प्रसन्न हो, प्रसीद प्रसीद ब्रह्मदेव. आणि कसं तप करत होता हा राक्षस? एक पाद ऊर्ध्वबाहून नभो दृष्टीमुखी नाम. एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहिलेला होता. अन्न पाण्याचा त्याग येणं केलेला होता. दोन्ही हात वर जोडल्या गेलेले होते. आकाशाकडे एकटाच बघत होता राक्षस. डोळ्याची पापणीला तयार नाही. पुढचे 100 वर्ष खाली डोकं वर पाय करून झाडाला लटकला होता. खाली अग्नी प्रज्वलित केला. अग्नीचा धूर ग्रहण करत सहन करत तारकासुरानं पुन्हा 100 वर्ष तप केलं, तरी सुद्धा ब्रह्मदेव यायला तयार नाही. अरे त्याच्या तपाचं नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. मग विचार करा, असं तप आपल्या हातानं कधी होईल का? अरे तप जसं राक्षस करतात ना, तसं तप करणं देवाधिकांना सुद्धा जमत नाही. आणि म्हणून हे राक्षस देवांना विवश करून टाकतात. देवांना यावंच लागतं, यांना वरदान द्यावंच लागतं. दैत्याच्या मस्तकामधून जेव्हा अग्निज्वाळा बाहेर पडायला लागल्या, त्रिभुवन संतप्त झालं. ब्रह्मा चिंताक्रांत आहे. एवढं न भूतो न भविष्यती उग्र तप या दैत्यानं केलं. मला जावंच लागेल, वरदान याला द्यावंच लागेल, अन्यथा त्रिभुवनावर संकट आहे. अक्षमाला कमंडलू धारण केले. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी हा दैत्य तप करत होता. ओम ब्रह्मदेव प्रसन्न हो, हे तारकासुर दैत्यराज, तुझ्या तपानं मी प्रसन्न झालो. नेत्र उघड, तपस्या थांबव, माग जे इच्छित असेल वरदान माझ्याकडे मागून घे. ती आपण बघणार आहोत. उद्याच्या सत्रात भस्म महात्म्य, शिवनाम महात्म्य वगैरे सुद्धा आपण बघणार आहोतच. म्हणून आज जसे मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले, तसे उद्या आणि परवा 2च दिवस आपल्या कथेचे बाकी राहिलेले आहेत. या 2 दिवस सुद्धा असाच भरभरून प्रतिसाद आपल्या कथेला द्या. आणि ही कथा श्रवण करून महादेवांची भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घ्या, एवढीच प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. झालेली कथा चिदंबर महास्वामी भगवंताच्या चरणी अर्पण करतो, वाणीला विराम देतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चिदंबर स्वामी भगवान की जय. चिदंबर आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबर कोटी कोटी प्रणाम शंभो कोटी नमन दिगंबरा. चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंच्या असीम कृपेनं आणि परमपूज्य ताईंच्या समर्थ मार्गदर्शनानुसार आयोजित झालेला शाकंभरी नवरात्रोत्सव आणि त्या निमित्तानं ही श्री शिव महापुराण कथा. आज या कथेचं 5वा दिवस. गेली 5 दिवस वेदशास्त्र संपन्न अभिजित महाराज पुराणिक यांच्या अत्यंत वेगवान आणि जलद अशा वाणीतून आपण शिवकथेचा आनंद घेतला. आजही दक्ष विध्वंस कथा, दक्ष यज्ञ विध्वंस कथा आणि त्यामध्ये वीरभद्राचं झालेलं प्रकटन महाराजांनी त्यांच्या वाणीतून वीरभद्राचं साक्षात आपल्या समोर प्रकटन केलं आणि दक्षाचं शिर आपल्या समोरच उडवलं त्यांनी. तर आजच्या या कथेनुसार आता महाराजांनी उरलेल्या 2 दिवसाचा कार्यक्रम आपल्याला सांगितलेला आहे की भस्म महात्म्य आणि त्या व्यतिरिक्तही महत्वाचे भाग राहणार आहेत. तर उर्वरित 2 दिवसही असाच आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा असा आम्ही चिदंबर सेवा समितीच्या वतीनं आपणास आवाहन करतो. यानंतर आता आरती संपन्न होईल. आरतीसाठी व्यासपीठासमोर श्री व सौ विठ्ठलराव तमनर, श्री व सौ अनिलराव लागड, श्री व सौ ओंकार कुलकर्णी, श्री व सौ अमर कुंभकर्ण, श्री व सौ सुनील बोर्डे महाडूक सेंटर आणि श्री व सौ पोपटराव कटारे यांनी व्यासपीठासमोर आरतीसाठी यायचे. मंदिरामध्ये महास्वामींसमोर श्री व सौ नवनाथ फुले मानोरी, गोंदवलेकर महाराजांसमोर श्री अभिजित मराठे अहिल्यानगर,
देवीच्या मंदिरासमोर श्री विजय रामकुवर पडेगाव आणि मारुतीरायाच्या मंदिरासमोर श्री हरी जाधव यांनी आरतीसाठी सर्व ज्यांचं नामोल्लेख झालाय तिथे तिथे जायचे, सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचे. त्याचबरोबर एक महत्वाची सूचना, गेले 2-3 दिवस असं निरीक्षणास आले की घाई गडबडीत आपण काही भाविक भक्त पत्रावर इकडे तिकडे टाकून देत आहे, परंतु पत्रावर टाकण्यासाठी तिथं गोण्या ठेवलेल्या आहेत. तर आपल्या सर्वांना हात जोडून विनंती, गोण्या त्याच्यातच टाका. काही आपल्याच अडचणी असेल तर आमच्या स्वयंसेवकापर्यंत पोहोचा. तर याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. आणि आता लाल मॅट उचलण्यासाठी सर्वांनी जागा मोकळी करून द्यायची. चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा भवतवती विक्राळ
विषयाचा चंद्रपूर मारेचा लोकांचा.
नंबरच्या पंक्तीमध्ये या ठिकाणी भाग पाडवाय सभा 2 नंबरमध्ये शिवा 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 सांब दिगंबर हर 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 सांब दिगंबर शिवा 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 सांब दिगंबर हर हर